नमस्कार. आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, नितीन गडकरी आता महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. आपल्या अपेक्षेप्रमाणेच भारतीय जनता पार्टीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे. त्या उद्देशानंच 4 जणांची एक समिती पक्षानं नेमलेली आहे आणि या चौघांच्या सामूहिक नेतृत्वाखाली या निवडणुका लढवलं जाणं अपेक्षित आहे. याचा दुसरा अर्थ असा की आजच्या आव्हानात्मक राजकीय परिस्थितीत भाजपाला एका संकटमोचकाची गरज होती आणि तो संकटमोचक पक्षानं गडकरी यांच्यामध्ये शोधलेला आहे. भाजपाच्या या रणनीतीचा पक्षाला आणि महायुतीला खरंच काही फायदा होईल की राजकीय पक्षातर्फे निवडणुकांसाठी जे वेगवेगळे संघटनात्मक प्रयत्न केले जातात तसाच हा देखील एक प्रयत्न राहील. गडकरी महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणण्याचा पराक्रम करून दाखवतील. भाजपाचे संकटमोचक म्हणून ते खरंच सिद्ध होतील. काय होईल ते काही असलं तरी या निमित्तानं नितीन गडकरी यांचं राजकारणातलं महत्व हे मात्र पुन्हा एकदा अधोरेखित निश्चितपणे झालेलं आहे. गडकरी हे खरं म्हणजे भाजपाचे विदर्भातले जुने आणि अधिक व्यापक अर्थानं म्हणावं तर तसे महाराष्ट्राचे नेते. जेव्हा खुद्द प्रमोद महाजन यांचं नेतृत्व पुढे यायचं होतं त्या काळापासून नितीन गडकरी हे विदर्भाच्या राजकारणात सक्रिय आहेत. विधान परिषदेसाठी त्यांना नागपूर पदवीधर मतदारसंघाचा एक सुरक्षित मतदारसंघ मिळाला आणि ते राजकारणात स्थिरावले. त्यांच्या राजकारणाचा परीघ हा साधारणपणे त्यावेळी नागपूर विद्यापीठाचं राजकारण असाच राहिलेला होता. त्याला कारणही होतच त्यांच्या या उमेदीच्या काळात राजकारणात सर्वत्र काँग्रेसचा बोलबाला होता. जनसंघ किंवा भाजपाला जमिनीवरच्या निवडणुकीच्या राजकारणात कुठेही दिशा सापडणारी नव्हती. त्यामुळे विद्यापीठासारखं एखाद्या क्षेत्रातलं मर्यादित राजकारण करावं, विधान परिषदेत आपल्या कामाची झलक दाखवत राहावी, RSSच्या कामात सक्रिय राहावं असं गडकरी यांच्या राजकारणाचं तेव्हा स्वरूप राहिलं. कालांतरानं त्यांना शरद पवार यांचा सहवास लाभला, त्यांची साथ मिळाली आणि गडकरी यांचं खऱ्या अर्थानं राजकारण सुरू झालं. हा काळ विकासाला पोषक असा त्यावेळचा काळ होता. संस्थात्मक उभारणीचा तो काळ. केवळ राजकीय विरोधक आहेत म्हणून विरोधकांच्या कारखान्यांची किंवा संस्थांची नाकेबंदी करायची असे वगैरे प्रकार त्या काळात नव्हते. विरोधी पक्षांची नाकेबंदी करणं, ते पक्ष नेस्तनाबूत करणं ही सारी जी फॅशन आली ती 2014 नंतरच्या कटिबद्ध काळात. गडकरी यांना आपल्या मतदारसंघातल्या कामांसाठी वारंवार मंत्र्यांकडे जावं लागत असे. अशातूनच शरद पवार यांच्याशी त्यांचे सूर जुळले. विदर्भातले काँग्रेस नेते हे संस्थात्मक कामं उभं करण्यात पुढाकार घेत नाहीत ही शरद पवारांची जुनी खंत होती. त्यामुळे गडकरी यांच्यासारख्या तरुणांनी कृषी, सहकार आणि उद्योग क्षेत्रात अधिक सक्रिय व्हावं असे प्रयत्न शरद पवार नेहमी करत असत. पवारांनी या प्रकारे गडकरींना प्रोत्साहन दिलं, जमेल तिथं आवश्यक ती मदतही केली आणि त्यातूनच नागपुरात गडकरींचा पूर्ती उद्योग प्रपंच उभा झाला. गडकरी आता जुन्या जनसंघाचे अभावग्रस्त म्हणावे असे नेते राहिलेले नव्हते. मोकळा ढाकळा स्वभाव, बोलून चालून असणारी दिलदार वृत्ती आणि खिशात खुळखुळणारा पैसा हे सारं समीकरण जुळून आलं. पूर्वी गडकरी हे मुरमुरे फुटाणेवाल्या पक्षाचे नेते म्हणून गणले जात होते, पण कालांतरानं सत्तारूढ काँग्रेस नेत्यांच्या पठडीतले एक संपन्न नेते म्हणून त्यांचा लौकिक झाला. 1995 मध्ये शिवसेना भाजपचं सरकार सत्तेत आलं तेव्हा गडकरी पहिल्यांदा रस्ते बांधकाम मंत्री झाले. तेव्हापासून ते सातत्यानं आजपर्यंत याच खात्याचे मंत्री आहेत. या खात्याची सारी परिपाटी ही ब्रिटिशांनी निर्माण केलेली. इथं तुम्हाला कुणीही अस्वस्थ अतृप्त आत्मा सापडणार नाही. सारे लोक कसे अंगाखांद्यावर सुख आणि केवळ सुख लोळविणारे लोक. गडकरी आता संपन्न लोकांच्या या भद्रलोक वर्गात दाखल झाले. गडकरी संप्रदाय साहजिकपणेच नागपुरात वाढता होता. नागपुरातल्या अनेक बेरोजगार तरुणांना पूर्ती उद्योगानं साथ दिली तर ज्याला कुणाला काही अडचण असेल त्यानं थेट वाड्यावर जावं
आणि उपकृत होऊन परतावं अशी प्रसिद्धी गडकरींनी लवकरच मिळवली. गडकरी हे भाजपाचे विदर्भातले संपन्न आणि त्याच वेळी दानशूर म्हणून देखील ओळख असलेले एकमेव नेते. त्यामुळे साऱ्या विदर्भातल्या भाजपाच्या गरजवंतांसाठी गडकरी हे एकमेवच आश्रयस्थान अनेक वर्ष निर्माण झालेलं. लोकांची वर्दळ वाड्यावर वाढायला लागली. खिलवणे पिलवणे आणि गप्पा छाटणे हे गडकरींचे आवडते उद्योग. लोकप्रियता त्यांना मिळत गेली. सारं घडत गेलं. पण भाजपाच्या राजकारणात मात्र पकड होती ती मात्र मुंडे आणि महाजन यांचीच. त्यामुळे गडकरींना पक्षात फार मोठ्या जबाबदाऱ्या कधी मिळालेल्या नव्हत्या. पक्षातले त्यांचं महत्व होतं, पण ते होतं केवळ RSS मुळे. आपल्या राजकीय कारकिर्दीत गडकरींनी तेवढंच एक काम फार निष्ठेनं आणि जबाबदारीनं केलं, ते म्हणजे RSS ला खुश ठेवण्याचं. RSS नेही त्यांना थेट राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत पोहोचवलं. पण त्यामुळे गडकरींचं महाराष्ट्रात मात्र मोठंच नुकसान झालेलं. पक्ष संघटनेपासून तसे ते फार दूर गेले. गेल्या 10-15 वर्षात पक्षात ठिकठिकाणी नवनवीन लोक सक्रिय झाले. त्यांचा आणि गडकरींचा आज म्हणावा तसा संबंध नाही. म्हणूनच मध्यंतरी एकदा बोलताना आपण महाराष्ट्रात परत कधीच येणार नाही असं विधान गडकरींनी केलेलं. महाराष्ट्रात यशस्वी होणं केवळ अशक्य हे ओळखणारा नेताच या प्रकारचं विधान करू शकेल. गडकरींना ते जमतं, म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात येण्याची ईर्ष्या कधी बाळगलेली नाही. दिल्लीच्या सुखात रमणारा आपला जीव मुंबईच्या तापात का म्हणून टाकावा हा सुखासीन विचार त्यांनी केला. त्यामुळे ते सुरक्षित झाले. राजकारणातल्या उलाढाली पाहत राहाव्या, एकाच वेळी अनेकांच्या टोप्या उडवाव्या, कधी कुणाची विकेट काढायची तर कधी एखाद्याची भंबेरी उडवायची, असे प्रकार करणं हा त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाचा एक भाग. त्यांनी आपली दिल्लीतली राजकीय कारकीर्द अशी हसत खेळत एन्जॉय केलेली. गडकरींनी राजकारणात स्वतःला हे असं एवढं सुरक्षित करून घेतलं की अनेक वेळा नंतर ते बेछूट पण होत गेले. मला कोणाची पर्वा नाही असा दर्पही त्यांच्या वागणुकीतून दिसू लागला. निवडणुकीत पोस्टर छापणार नाही, मतं मागायला जाणार नाही, ही त्यांची दरपोक्ती नागपुरात त्यांना चांगलीच महागात पडली. त्यातून त्यांच्या अहंकाराचं दर्शन तर झालंच, पण पक्षांतर्गत संदेशही अनेक वेळा चुकीचा गेला. आज महाराष्ट्र भाजपाच्या संघटनेत फडणवीस समर्थकांचं वर्चस्व आहे. त्यांना गडकरींची ही वक्तव्य मुळीच आवडलेली नव्हती. आजही पक्षात नव्यानं दाखल झालेल्या लोकांना फडणवीस हेच आपले नेते वाटतात. त्यामुळे पक्षाला आज गडकरींची गरज भासत असली तरी गडकरी हे पक्षाचे निर्विवाद आणि एकमात्र नेते आहेत असं मुळीच नाही. गडकरींचा आजवरचा राजकीय सारा प्रवास हा असा आहे. पक्षानं त्यांना कधी महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला नाही की त्यांनी हे महाराष्ट्रात स्वतःला सुरक्षित मानलेलं नाही. त्यांच्या या स्थितीत त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची निखळ संधी कधीच मिळालेली नाही. सबब त्यांचा आज महाराष्ट्रात परिणामकारक म्हणावा असा प्रभाव निश्चितच नाही. होय, आज साऱ्या देशात ते विकास पुरुष म्हणून जरूर ओळखले जातात. तसा त्यांच्या बाबतीत प्रचार मोठा आहे. पण हे विकास पुरुषत्व निवडणुकीच्या राजकारणात फारसं उपयोगाचं नाही. त्यातल्या त्यात गडकरी यांनी देशात इतरत्र निवडणूक प्रचार केलेला होता. तेव्हा त्यांनी लोकांना जी काही स्वप्न दाखवली ती आज पूर्ण झाली आहेत असं म्हणता येणार नाही. सबब त्यांना आज मोठ्याच मर्यादा आहेत. ते आज जवळजवळ बळजबरीनंच राज्याच्या राजकारणात येत आहेत. गडकरींना स्वतःला या घटनेचं फारसं कौतुक नाही. पक्षाला आणि कार्यकर्त्यांनाही त्यांच्या येण्याचं फार मोठं सुखसुतुक आहे असंही नाही. पक्षाचा आदेश आला म्हणून गडकरी आज नाईलाजानं प्रचार समितीत सक्रिय होतील. पक्ष सांगेल तिथं जातील, सभा घेतील, सारं काही होईल. पण हे जे काही होईल तो सारा जवळजवळ एक उपचारच असेल. पण ते महाराष्ट्रात फार मोठा चमत्कार घडवून आणू शकतील असं चित्र आज महाराष्ट्रात मुळीच नाही. गडकरींचा खरा फायदा भाजपाला करून घ्यायचा असता तर 2014 मध्ये जेव्हा राज्यात सरकार आलं तेव्हाच खरं म्हणजे त्यांना महाराष्ट्रात पाठवायला हवं होतं. तसं झालं असतं तर गडकरींसारख्या जुन्या नेत्याला खऱ्या अर्थानं न्याय दिल्यासारखं झालं असतं. गडकरींच्या हाती महाराष्ट्र राहिला असता तर कदाचित आज पक्षाची झाली तेवढी धूळधाण कदाचित झाली नसती.
आज भाजपानं ज्या 4 लोकांची प्रचार समिती तयार केली आहे त्यात एक गडकरी सोडले तर बाकी काय आहे? फडणवीस यांना आज विदर्भातला कुणबी समाज मानत नाही, मराठवाड्यातला मराठा त्यांना जुमानत नाही, पश्चिम महाराष्ट्रातले भाजपाचे प्रभावशाली नेते पक्ष सोडून जात आहेत. मुंबई कोकणात फडणवीसांचं तसं म्हणाल तर काही नाही. फडणवीस प्रचार समितीत असून आज करणार काय? तीच बोंब बावनकुळेंची. त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं ते केवळ त्यांच्यातला ओबीसी हा घटक हेरून. एरवी त्यांच्या भाषणांना मतं मिळतात असं तर काहीच नाही. रावसाहेब दानवे हे खुद्द त्यांच्याच जालना जिल्ह्यात बॅकफूटवर गेलेले आहेत. त्यामुळे आज गडकरी हेच या समितीचं एकमेव बलस्थान म्हणावं या प्रकारचे नेते आहेत. होय, पण एक बाब निश्चितच आहे, गडकरी हा आजही एक ब्रँड आहे. कुठलाही ब्रँड हा चलनात नसला तरी तो प्रयत्नपूर्वक चलनात मात्र आणला जाऊ शकतो. तसंच गडकरींच्या बाबतीतही होईल. गडकरींचं खरं महत्व एकच की ते राजकारण आणि राजकारणाचा मूळ भावार्थ ओळखणारे नेते आहेत. त्यांना राजकारणात शत्रू नाही किंवा त्यांच्याबद्दल मागेही सहसा कोणी वाईट बोलणार नाही. ही त्यांची राजकारणात कमावलेली पत आहे. आपली ही पत आणि प्रतिष्ठेचा वापर करून भाजपाला उल्लेखनीय यश मिळवून देण्याचं काम ते जरूर करू शकले असते. पण या प्रतिष्ठेच्या बळावर ज्यांना भाजपामध्ये आणायचं त्या सर्वांना फडणवीसांनी ईडीच्या जोरावर यापूर्वीच भाजपमध्ये दाखल करून घेतलेला आहे. आता गडकरींच्या या पद आणि प्रतिष्ठेचा वापर भाजपा करणार तरी कुठे? आता थेट मतदार गडकरींच्या भाषणांना भुलून भाजपाला मतदान करतील काय? तसंही नाही. त्यामुळे केवळ गडकरी प्रचार समितीत दाखल झाले म्हणून यश मिळेलच हे आज खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर गडकरी हे महाराष्ट्रात संकटमोचक ठरणार की प्रतिष्ठा रक्षक ठरणार एवढ्या मर्यादित अर्थानच त्यांच्या या महाराष्ट्रातल्या सक्रियतेकडे आपल्याला पाहावं लागेल. त्यांच्या येण्यामुळे कितपत फरक पडेल हे सांगता येणार नाही. पण महाराष्ट्र भाजपाला निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी एक आश्वासक चेहरा मात्र आज निश्चितपणे मिळालेला आहे. त्याचबरोबर भाजपाला आपल्या निवडणुकीतल्या भावी यश आणि अपयशासाठी एक भागीदार मिळाला एवढाच या घटनेचा मर्यादित अर्थ आज आपण घेतलेला बरा. त्यापेक्षा फार मोठं महत्व या घटनेचं नाही. मित्रो, आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.